साहेब, महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारात मुख्यमंत्री यांची सभा जळगावात झाली होती. तर या सभेनंतर शाळेतले शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापक तसंच संस्थाचालक यांना पैसे वाटल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. आणि पुढे म्हटलंय कुठाही निवडणूक आयोग. याबाबत आपलं काय मत आहे आणि काय बोलायला? मला एका वाहिनीचा सकाळी फोन आला होता. हे चालू हे तिने क्लिप दाखवल्यावर तेव्हा मी ह्याच्यावर बोललो, पण अर्धवटच सुषमा अंधारे माझं बोलणं चालू असतानाच ती चर्चा सोडून निघून गेल्या. मला एक म्हणायचं आहे की अशा पद्धतीनं काही एखादा आरोप करताना त्याला एक व्हिडिओ दाखवला आणि त्या व्हिडिओमध्ये पैसे वाटतात म्हणून सांगितलं, ते शिवसेनेचा मेळावा आहे का? तिथं शिवसेनेचे झेंडे आहेत का? शिवसेनेचे कोणी नेते, कोणी पदाधिकारी कुणी आहेत का तिथं? हे दाखवलं पाहिजे ना. कुठला तरी व्हिडिओ दाखवायचा आणि हा शिवसेनेचा आहे म्हणायचं. ह्याचं एकमेव कारण आहे, मी सकाळी सुद्धा बोललो आणि आता सुद्धा आपल्याला सांगेन, की ज्यांना समोर पराभव दिसतोय, मग उद्या पराभव झाल्यानंतर त्याची कारणं काय, तर अगोदरपासून ते ग्राउंड तयार करून ठेवायचं की इथं पैसे वाटले, तिथं पैसे वाटले. त्यामुळं या व्हिडिओ बाबतीत मी सकाळी सुद्धा श्रीमती अंधारेंना म्हटलं की तुम्ही ते व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे द्या, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्या, पोलीस आयुक्तांच्याकडे द्या, तुम्हाला ज्या कोणाकडे द्यायचे त्यांच्याकडे द्या, त्यांनी त्याची चौकशी करू द्या. आमचं काही म्हणणं नाही. पण मी मगाशी हे बोलताना त्या वाहिनीवरनं निघून गेल्या. म्हणजे ज्यांना सामोरं सुद्धा जाता येत नाही आम्ही विचारलेल्या प्रश्नांना, आणि मग पळ काढायचा आणि काहीतरी वेग अशा पद्धतीचे आरोप करायचे. मी एवढंच सांगेन, पैसे वाटणं अशा तशा गोष्टी या बिलकुल काय आम्हाला आवश्यकता नाही तसलं करायची. लोकांचा प्रतिसाद आम्हाला आहे. आमचे नेते जे आहेत शिवसेनेचे, ते कुठलीही निवडणूक असू द्या, प्रत्येक निवडणुकीत सामान्य मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. उमेदवार विजय करण्यासाठी कष्ट करतात, मेहनत घेतात. माननीय शिंदे साहेबांचं काम सुरू आहे. आणि ज्या लोकांना असे मेळावे घेता येत नाहीत, ज्यांच्या मेळाव्याला लोक पाठ फिरवतात, ती उभाटा गटाचे श्रीमती अंधारेंच्यासारखे नेते अशा पद्धतीचे वेग आरोप करतात. या आरोपांमध्ये 0% तथ्य आहे. शिक्षक निवडणुकीच्या अनुषंगानं संजय राऊतांनी टीका केलेली आहे. मुख्यमंत्री येऊन गेले, ते कशासाठी जातात हे माहीत नाही असं म्हटलं. शेअर बाजाराप्रमाणे भाव लावले जात आहेत. शिक्षकांना विकत घेऊ नका आणि परंपरा मोडू नका असे आरोप संजय राऊतांनी केले. दाखवा ना पुरावा म्हणाव. अंधारे बोलल्या, त्याची श्रीमती अंधारेताई बोलल्या, त्याची स्त्री आता राऊत बोलतायत. आता 10 वाजण्याची वेळ झालेली दिसते. ती ज्या ती सुरू झाली बोलायला. आज रविवारमुळे एखादी वेळ 1 तास उशिरा आले असतील, 11 वाजता. ठीक आहे, त्यांनी बोलू द्या. अहो, तुम्ही पुरावा द्या. तुमची तक्रार असेल तर यंत्रणेकडे द्या ना. घटनेनं त्याला निवडणूक आयोग नेमलाय, कायद्यानं कलेक्टरना अधिकार दिलेत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला अधिकार दिलेत, पोलीस आयुक्ताला, पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार दिलेत. ते व्हिडिओ, त्याची ऑथेंटिसिटी ही यंत्रणेला तपासू द्या ना. उगाच वेग बोलायचं, शिक्षकांना विकत घेतात, शिक्षकांचा शेअर बाजार लावलाय. राऊतांना सुद्धा श्रीमती अंधारेताईंनी सांगितलेलं दिसतंय की आता समोर काय होणार आहे नाशिकला. आणि माझ्या माहितीनुसार नाशिकची जबाबदारी संजय राऊत साहेबांवरच आहे. त्यामुळे संजय राऊत म्हणणार, उद्या मातोश्रीमध्ये मला विचारणार काय झालं, नाशिकची जागा का गेली. अगोदरपासूनच जसं श्रीमती अंधारेताई ग्राउंड तयार करतायत, तसंच ते ग्राउंड तयार करायचा प्रयत्न संजय राऊत करतायत. मी त्यांना एवढं सांगेन, राज्य सरकार तुम्ही कुठलाही पुरावा द्या, तुम्ही कुठलाही व्हिडिओ द्या, काय ऑडिओ द्या, कुठल्याही तुमचा ज्या यंत्रणेवर विश्वास असेल त्या यंत्रणेकडे द्या. आम्ही कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. संजय राऊतांनीच पुन्हा याच्यानंतर जाऊ द्यावं संजय राऊत आता एवढं सांगितलं ना. मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यांच्या बेईमानीचा स्ट्राईक रेट चांगला आहे, पैशानं स्ट्राईक रेट घेतला आणि मुंबईची जागा लुटली, थैले आणि फुटेचा स्ट्राईक रेट आहे हा, असं म्हणताय. तुम्ही काय केलं म्हणा 2019 ते 22? तुम्ही नाही का वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची विचाराशी बेईमानी केली? वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय सांगितलं होतं? मी काँग्रेस बरोबर जाणार नाही, मी काँग्रेसला बरोबर घेणार नाही. का बरं तुम्ही काँग्रेसला मिठी मारली? का बरं काँग्रेस बरोबर सरकार केलं? का बरं काँग्रेसला तुम्ही जवळ घेऊन 2-2.5 वर्ष सरकार चालवलं? ही बेईमानी नव्हती का? ही विचाराबरोबर वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रतारणा नव्हती का? जे बाळासाहेब ठाकरे साहेबांना मान्य नव्हतं ते सत्तेसाठी तुम्ही करायला लावलं उद्धव ठाकरे साहेबांना. मी तर आता उघड सांगेन, माननीय उद्धव ठाकरे साहेबांना हे करायला लावणारे संजय राऊत आहेत. त्यामुळं खरी बेईमानी
शिवसेनेच्या विचाराबरोबर संजय राऊतांनी केलेले, जे स्वतः बेईमान आहेत, त्यांनी अशा पद्धतीनं आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर जर आरोप केला तर जशाच तसं उत्तर संजय राऊतांना इथून पुढे दिलं जाईल. संजय राऊतांचं काय? परत एक काय हो तुम्हाला मीडियाला एवढं आवडतात ते संजय राऊत? एक आरोप आहे. त्यांनी असं म्हटलंय निवडणुकीच्या अनुषंगाने की सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे आणि हे सरकार कोसळल्यावर पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांवर करा. वाट बघा, मुंगेरी लाल की हसीन सब. संजय राऊतांना आता दिवसा स्वप्न पडायला लागलेले. त्यांना घटनेवर विश्वास नाही, कायद्यावर विश्वास नाही, घटनेनं निवडणूक आयोगाला जे अधिकार दिले त्याच्यावर विश्वास नाही, निवडणूक आयोगानं जे प्रशासनाला, जिल्हाधिकारी, पोलिसांना अधिकार दिले त्याच्यावर विश्वास नाही. त्यांचा कुठल्याही देशातल्या स्वायत्त यंत्रणा असतील, घटनेनं नेमलेल्या यंत्रणा असतील, त्याच्यावर कशावरही संजय राऊतांचा विश्वास नाही. संजय राऊतांचा विश्वास फक्त स्वतःच्या वाणीवर आहे. मी जे बोलतो ते परम सत्य, हे संजय राऊतांचं म्हणणं आहे. त्याचं कारण आहे, विश्वज्ञानी प्रवक्ते संजय राऊत उबाटा गटाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा विश्वज्ञानी वक्तव्याला फारसं महत्व देण्याची गरज नाही. ते आता म्हणणार उद्या ह्याला बरखास्त करतो, त्याला बरखास्त करतो, त्यांना जे काय म्हणायचे ते म्हणू द्या. आणखीन अनेक पुढची निवडणूक होईल 2029ची, त्याच्यानंतरची निवडणूक होईल. परंतु संजय राऊत ही केवळ स्वप्न बघत बसतील असं मला म्हणायचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.